नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण छिलक्याची जी मुगाची डाळ आहे तिच्यापासून अगदी कमी वेळेत बनणारी झटपट अशी भाजी याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल. आता ही भाजी बनवण्यासाठी मी कुकरचा वापर करणार आहे. कुकरमध्ये अगदी कमी वेळेत आणि गॅसची बचत करत असताना कशी बनवायची हे मी तुमच्यासोबत आज सांगणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तेल इथे टाकून घेतलेलं आहे कुकरमध्ये 2 पळी. त्याचबरोबर आधी द्यायची मोहरीची फोडणी आणि नंतर टाकायचे जिरे. म्हणजे काय होतं, मोहरी थोडी तडतडायला लागली की छान अशी फोडणी भेटते. आणि इथं मी कट करून घेतलेले आहेत 5-6 लसूण पाकळ्या. अगदी ओबडधोबड कट करून घ्यायच्या, परंतु ताजं करायचं. अगदी शिळं किंवा फ्रीजमध्ये करून ठेवलेलं अजिबात वापरायचं नाही. झटपट असा एक कांदा कट करून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर टाकून घेतलेला आहे तेलामध्ये. आता एकदम छान असा थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचा आहे. आणि मस्त असा त्याला थोडासा कडसरपणा, तिखटपणा कमी झाला की कांदा परतल्यावरती गुळमटपणा येतो बघा. त्यासाठी आधी आपण कांदा परतून घ्यायचा. आता इथं अगदी अर्धा सेकंद म्हणजे 30 सेकंद किंवा अर्धा मिनिटभर परतवून घेतलेलं आहे. त्याचबरोबर टाकून घेतलेली आहे हिरवी मिरची फोडणीमध्ये. आणि मी इथं थोडेशा कढीपत्ता, पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली होती, तीही यामध्ये टाकून घेतलेली आहे. आपल्याला हे साहित्य सगळं फोडणी एकदाच देऊन घ्यायचे आहे. त्याचबरोबर टाकलेला आहे थोडासा हिंगाची चिमूट. हिंग असल्यामुळे काय होतं, खमंग अशी चव येते आणि लहान मुलं जर खात असतील तर त्यांनाही खूप आवडतं. अर्धा चमचा हळद पावडर आणि इथे 1 चमचा लाल तिखट पावडर टाकलेली आहे. जर लहान मुलांसाठी बनवत असाल तर थोडंसं तिखट पावडर कमी वापरा, म्हणजे त्यांना अगदी चविष्ट ही वरण खाता येईल. आता थोडंसं परतवून घेतल्याच्या नंतर मी इथं ताजा 1 टोमॅटो कट करून घेतलेला आहे याच चॉपिंग बोर्डवरती. म्हणजे जेव्हा कांदा परतत होता त्याच्यानंतर हे इन्ग्रेडियंट्स टाकल्यानंतर लगेचच टोमॅटो कट करून घेतला आणि तोही यामध्ये फोडणीला टाकलेला आहे. अगदी 1 मिनिटभर ही फोडणी परतवून घ्यायची. आणि जी डाळ आपण छिलक्याची वापरणार आहोत ती आधी स्वच्छ करून घ्यायची. म्हणजे काय होतं, धूळ वगैरे जे काही असेल ते निघून जातं. आणि आता यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आपली छिलक्याची डाळ. अगदी उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला ऑप्शन सापडत नसेल की काय करावं, भाजीला झटपट ऑप्शन हे आहे. आणि हे आरामशीर किराणा दुकानामध्ये आता कोणत्याही डीमार्टमध्ये कुठेही छिलक्याची डाळ अगदी इझिली अवेलेबल होते. कारण आरोग्याची सगळ्यांना जनजागृती झालेली आहे. त्याचबरोबर कसलेही किंवा म्हणजे कोटिंग केलेली किंवा कलर दिलेली डाळ नाही आहे ही. अगदी नॅचरली आहे म्हणून भरपूर लोक वापरतात. अगदी लहान मुलांना तर या डाळीचा जास्त वापर केला जातो. आता मी इथं जसं हवं आहे, मला जितकी भाजी हवी आहे त्यानुसार पाणी टाकून घेतलेलं आहे. त्याचबरोबर मी इथं टाकणार आहे चवीनुसार मीठ. आणि काहीही आपल्याला नंतर टाकायचं नाही आहे, फक्त झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि आता झाकण ठेवून दिल्याच्या नंतर मी याच्या शिट्ट्या वगैरे कसल्याही करून घेत नसते. फक्त कमी गॅस करायचा आणि आरामशीर मस्तपैकी 10 मिनटं हे शिजवून घ्यायचं. टायमर लावून द्यायचं. कमी गॅसवरती ओतू जाण्याची शक्यता नसते, शिट्ट्याही होत नाहीत आणि वाफेवरती खूप छान अशी ही डाळ शिजून जाते. आणि मुगाची डाळ शिजायला जास्त वेळ लागत नाही. तुम्ही इथं बघू शकता, मी बरोबर 10 मिनटं आणि पूर्ण वाफ जाईपर्यंत आपण तसंच ठेवायचं आहे, झाकण उघडायचं नाही. म्हणजे इथे गॅसचीही बचत होते. आहे की नाही मस्त ट्रिक? तर ही टिप नक्की फॉलो करा. आणि तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. अगदी कमी वेळेमध्ये जर गृहिणींना सुचत नसेल आज भाजीला काय करावं तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूपच मुलांना आवडेल. आता ही तुम्ही भाजी पोळीसोबत किंवा भातासोबत अगदी आरामशीर खाऊ शकता. झटपट बनणारी आहे, एकदा करून बघा. आणि व्हिडिओ जर आवडला मनापासून, भाजी ट्राय केल्याच्यानंतर जर आवडली तर व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.